संघटित गुन्हेगारी, वेगवेगळे आतंक, वेगवेगळे स्वैराचार, वेगवेगळ्या विकृतीकरणानं मानवी जीवन वैचारिक पातळीवरती पोखरलो हो. आणि म्हणून पुन्हा तेच वैभव माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या सावतोबाच्या विचारानं पुन्हा एकदा प्रेरित करायचे. म्हणून ही भक्ती साधना, म्हणून ही भक्ती परंपरा, म्हणून भक्तीमध्ये अवस्था व्हावी. आज व्यवस्थेच्या पाठीमागं लागलेल्या अवस्थेचं काहीच नाही हो. सगळ्याला व्यवस्था पाहिजे. अरे व्यवस्था नव्हती पहिली पण अवस्था होती देवा. 2-2 हजार कोटींची आज मंदिर आहेत जी बापाला बघायला मिळाली नाही. बापानं देव पाहिला कवटी खालचा, आंब्या खालचा, लिंबा खालचा, चिंच खालचा, आणि तिथं देव शोधला. भूमीवरी पडावे. नाही वडिलाला देव मिळाला हो. आंब्या खालचा, लिंबा खालचा देव, पण भक्ती साधनं होती. पहिल्या वाटा वाकड्या होत्या पण माणसं सरळ होती. आज माणसं वाकड्यात शिरली, वाटा सरळ आहेत. आज PMGSY आहे, नरेगा आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, समृद्धी आहे, अष्टविनायक आहे, पालखी मार्ग आहे. माणसं कुठं सरळ राहिली हो. नाही पाणी वेळेला मिळालं तर बाप बांधावरती गुडघ्याव यायचा आणि सरीतलं साचलेलं पाणी प्यायचा. आज जारचं रो वॉटरचं पाणी पिऊन माणसं किती जार आहेत हो. आजार नव्हता पाहिला हो, नव्हता, पण देव मात्र होता. आज सगळीजण व्यवस्थेच्या पाठीमागं लागली. एकाच कुटुंबामध्ये छपरात अख्खं घरदार झोपायचं एका जाग्यावर, पण विचार होता. आज मुलांना खोल्या, मुलींना वेगवेगळ्या खोल्या, आईबापाला वेगवेगळ्या खोल्या. आज जेवढ्या घराच्या भिंती वाढल्या तितक्याच मनांच्या सुद्धा भिंती वाढल्या. आणि म्हणून विचारांपासून माणसं फार दूर 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 गेली. म्हणून पुन्हा एकदा तो विचार टिकावा म्हणून झालेली ही अवस्था आहे. व्यवस्थेसाठी तर सगळीच भांडते तो. आपल्या घरात हे नाही, बघा ना शेजारणीच्या घरात ते आलं, बघा ना तिनं चोकोहार केला, बघा ना तिनं मोहन. अगं ते 94,000 गेलं ग ह्याच गोंधळात. 3दा डाग मोडला की तो 4थ्यांदा सोनाराचा होतो. हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? त्याचा झटचा टॅक्स, त्याची कर्णावळ कुठं मातीत गर घालता हो. ते सोन्याच्या नाही, सोन्यासारखी मनाची माणसं जपत चला. सोन्याची नाही गरज हो. व्यवस्थेसाठी आयुष्यभर फिरतो पण अवस्थेसाठी फिरत नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरात आज विचार कुठे हो. कोरोनाच्या काळात झालेली लग्नांच्या नवरा बायको आज पोटगीच्या दाव्यासाठी कितीतरी लाईनीला उभा आहेत. 5 कोटी केस आज पेंडिंग आहेत. निकाल नाही, निकाल नाही भारतात. 5 कोटी केस, एका केस माग 6 माणसं पकडा. आज 30 कोटी माणसं फक्त केससाठी रोज कोर्टात आहेत. 30 कोटी माणसं म्हणजे एका अमेरिके इतकी, 30 कोटी माणसं म्हणजे 3 इटली इतकी, 30 कोटी माणसं म्हणजे 7 स्वीडन इतकी माणसं आज फक्त कोर्टाच्या पायऱ्या चढतात. विचार नाही हो. ग्रामपंचायत लढवणारा विजय होतो पण पद नाही मिळत मन दुखी. पंचायत समितीवाला विजय मिळवतो पण सभापती नाही झालो मन दुखी. ZP वाला विजय मिळवतो पण जिल्हाध्यक्ष नाही झाला मन दुखी. विधानसभेचं तिकीट मिळून विजय मिळवतो पण पालकमंत्री नाही झालो मन दुखी. अहो सगळेजण दुःखीच आहेत किंवा संसारात हे तेच दुःख आहे, तेच वडता नाही हो. नाही सुखाचा विचार, कायम दुःख आहे. रात्री 10 वाजता बायकोनं फोन केला मला, कुठवर आलाय? नाही घराच्या जवळ आलोय, गॅस संपलाय. हा आता 10ला दार उघडतील का दुकानदार? अहो पहिले आई चुली बाया भाकरी करायची हो. काठवटीत दोन्ही पायाचं अंगठ बाहेर होतं. काय काठवटीतली भाकरी गोड लागायची हो. अहो चूल गेलं, चुलवान गेलं, तवा गेली, काठवट गेली. काठवटीतली भाकरी गोल फुगायची आणि फुगलेल्या भाकरीत कांदा मीठ मिरची कोशिंबीर टाकली ना फोडून तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या आईनं केलेली भाकरी कधीच नाही ऐकली हो. आता भाकरी नाही फुगत, भाकरी करणारी फुगती. आणि तिनं फोन केला, महाराज लवकर या घरी, गॅस संपलाय. 10-10:30 मी घरी पोचलो. दुकानदाराला फोन केला, म्हणलं मामा गॅसची टाकी मिळन का हो? म्हणले मिळन की महाराज. म्हणलं मला परत पहाटे लवकर जायचंय, दे बरं का तेवढा. मी मोटरसायकल घेतली घरनं, दुकानाला गेलो, गॅसची टाकी बांधली, घरी आणली. सकाळ जोडताना बायकून बघितली, काय पारक नाही म्हणली, काय चॉईस नाही म्हणली, हाय का कलर टाकीला. अरे आता काय करायचं हो.
सिंपल लिव्हिंग बट हाय थिंक वरच्या अंगाला काय बघता उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला सिवरेली या रंगा वरच्या रंगाला काय भुलता अगं त्यात गॅस तर आहे का नाही पण तुम्हाला पारकच नाही म्हणलं आता ती वांगय का भाजायचंय म्हणून नीटनीटकं बघून आणायला नाही नाही पण म्हणले तुम्हाला पारकच नाही म्हणलं खरंच पारक नाही अख्खी माणसं लग्नात मला असंच म्हणत होती हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी संगता गोष्टी घरची कुटी खातीर आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका मने निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसे जाऊ घरा नहे बरा हा लौकिक निवडलेली गवळण विश्वसंत जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे पंचम वेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकानं डोक्यावरती घ्यावा आनंदानं नाचावा असा पवित्र अज्ञानातून अंधकारातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा गाथा काही वैऱ्यांनी पाण्यात दगड टाकून बांधून फेकायला लावला पण काळजी माझ्या जगाच्या मालकाला 13 दिवस या लेकराचा गाथा हृदयाशी कवटळून धरला पण शब्दरूपी रत्नाचं एक अक्षर भिजू दिलं नाही हा अधिकार ज्या महात्म्याचा असे कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृष्क प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवराय यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाची ही गवळण असून प्रस्तुत गवळणीमध्ये गवळणीच्या अंतकरणाची भगवत भक्ती करीत असताना झालेली अवस्था तुकोबाराय सांगतात व संसारामध्ये नीटनेटकापणा असावा सगळं अप टू डेट असावं सगळं ए टू झेड चांगलं असावं संसारात परिस्थिती व्यवस्था शिकवते व परमार्थातली भक्ती साधना अवस्था शिकवते म्हणून संसारात व्यवस्था लागते आणि परमार्थात अवस्था लागते ती अवस्था काय होते याचं यथार्थ परिपूर्ण वर्णन तुकोबाराय या गवळणीमध्ये करतात ती गवळण आपल्या संसाराचा भार डोक्यावरती घेऊन चाललेली भार आणि ओझ यात फरक आहे बरं का परमार्थाचा असतो तो भार आणि संसाराचा असतो ते ओझ संत भार पंढरीत परमार्थ हा भार आहे आणि संसार हे ओझ आहे संसाराचं ओझ त्या घटामध्ये घेऊन मडक्यामध्ये घेऊन दुसऱ्याच्या गावाला उपजीविका करायला जाणाऱ्या गवळणीची अवस्था पाण्याच्या मिसानं पाण्याला जाणाऱ्या गवळणीची अवस्था काय भावनेतून प्रगट झाली इथं तुकोबाराय सांगतात जात असणारी गवळण वाटेमध्ये थांबते का तर ते रूप दिसतं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती असा बालरूप भगवंताचं पाहते आणि गवळणी भावविवश होती भावनित होती आणि कशासाठी मी निघाले हेच चुकती हे तिच्या लक्षात येत नाही ते लक्षात येतं तुकोबारायांच्या आणि म्हणून तुकोबारायांनी तिच्या भावनांना एक अभंगाच्या गवळणीच्या स्वरूपात वाट करून दिली का अशी अवस्था झाली त्यावेळेस तुकोबाराय सांगतात अरे जे चित्त पाहिजे ना संसाराला पोट भरण्यासाठी ते चित्त आज जाग्यावर नाही तिथं ते चित्त थाऱ्यावर नाही कशासाठी चाललंय ते विसरले संसारात जे पाहिजे ते वित्त विसरले डोईवरचा भार विसरली का माणसाच्या डोक्यावरचा भार जर माणसं विसरली तर तशीच वज घेऊन थांबतेत ही असणारी चित्ताची परिकल्पना तुकोबारायांनी भक्ती साधनेमध्ये मांडली ओझच वाटणं होते असंच डोक्यावरती घागरे आणि असंच विसरली संसार कशावर चालवायचा हे पैशाचा बी तिला विचारणार राहिला त्यावेळेस
तशीच ती थांबली आणि तिच्या अंतकरणात विचार आला, बाबा कोण्या गावावरून आलो, आता आपल्याला पुढं कुठं जायचंय. देव आपल्याला दिसला आणि भावनेमध्ये तुकोबाराय सांगतात तिच्या अंतकरणाची अवस्था. आता कोणत्या तोंडाने घरी जाऊ, पुढं हाटाला जायची इच्छा नाही राहिली, बाजाराला जायची इच्छा नाही राहिली. का? संसार नगरी बाजार भरला बाई. या संसारामध्ये अख्खं आयुष्य बाजार हाटासाठी गेलं. आता तिकडंही जायचं नाही आणि डोक्यावरचा भार घेऊन घरी जर गेली तर घरचे आता विचारतील, का तू घरी आली? मग मोठेपणानं हापापलेले, लौकिकानं हापापलेले हे कुटुंबातले प्रमुख मला जाचतील, मला बोलतील. म्हणून आता काय करू? तुकोबारायला तिनं प्रश्न विचारला, तुकोबाराय आता कैसी जाऊ घर नोहे बरा अलौकिक, आता कैसी जाऊ घरा. आता कशी घरी जाऊ? तुकोबाराय म्हणले, काय अडचण काय आहे तुझी? म्हणले, मी जर अशी घरी गेली आणि तिथं जर देवाचं वर्णन करून सांगितलं तर माझ्या घरच्यांना पटायचं नाही हो. पारखी अशी सांगता गोष्टी, माझी अवस्था या परमात्म्यानं अशी केली, मी जर घरी सांगितलं तर माझ्या चारित्र्यावर माणसं शिंतोडे उडवतील, माझ्या कॅरेक्टरवर ते माणसं बोलतील, माझ्या जीवनामध्ये डाग लावतील. पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. कुटी म्हणजे माझ्याविषयी कुटील रचतील, मला नावं ठेवतील, मला बोलतील. मग आता एकदा तुझं नाव गेलंय ना, मग कोणत्या इज्जतीला तू भीती? तुकोबाराय सांगतात, धीर हो, खंबीर हो. आता एकदा या बाजारामध्ये डोईचा पदर आला, एकदा का आता डोईचा पदर खांद्यावर आला, आता भ्यायचं नाही. आता भरल्या बाजारी जाईन मी. गोड प्रमाणे पण मी जरा वर्णन अजून सांगतो. तर तुकोबाराय म्हणतात, आता तुझी अवस्था आहे ना अशी, आता अजिबात विचार करायचा नाही. ज्या वाटेला तू चालली ना, हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. आता ज्या वाटेनं चालली ना, ती पायवाट सोडू नको बघ. तुकोबाराय सांगतात, या वाटेला किती अडचणी येऊन दे, तू निवांत राहा. का? मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, मी तुला जामीनदार राहतो, तू बिंदास वाटन चाल. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. ज्याला पाहिल्यामुळे तुझी अशी अवस्था झाली, त्याला तू पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा पहा, ही अपेक्षा या भावनेतून तुकोबाराय व्यक्त करतात. ते या महाराष्ट्राचे शिरोमणी की ज्यांनी खरी क्रांती केली संत विचारांची. संत विचाराची जोड काळीआईच्या हृदयातून कशी उमलली हे ज्यांनी जगाला दाखवलं, त्या महान संतांच्या अनुयायांचं आजचं सौजन्य. ही काळी आई धनधान्य देई, जोडती मनासी नाती, अमुची माती अमुची मानस. माती आणि माणसांशी जोडलेलं आणि हृदयात भगवंताचं वास्तव्य अखंड धारण केलेलं असं थोर गोड व्यक्तिमत्व या महाराष्ट्राचे शिरोमणी संत सावता महाराज. या सावता महाराज तरुण मंडळ त्यांच्या अनुयायांचं आजचं सौजन्य. माझ्या नामदेवरायांनी वर्णन केलं, नाथरायांनी वर्णन केलं, सावता महाराज सामान्य नाहीत, साक्षात भगवंताच्या बरोबर उष्टी कडी ज्यांनी तोंडातली देवाच्या तोंडात फेकली, तो पेंद्याचा अवतार म्हणजे सावता महाराज बरं का. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. हरिला अवतार माळ्या घरी, हरिला अवतार माळ्या घर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. हरिला अवतार माळ्या घर, हरिला अवतार माळ्या घर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता
गुरुदेवांचा सुखद अनुभव संत मायबापांना धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा जन त्रैलोक्यामध्ये जगाचा मालक साठवला तो दाता. आणि म्हणून तुम्ही आम्ही माळीयाची लेकरं हो. माळी म्हणजे जातीवातिक शब्द नाही. ज्याला मातीमधून एक टाकलं तर हजार उगवण्याची ताकद असते. म्हणून तुम्ही आम्ही माळ्याची लेकरं आहेत म्हणजे तो माळीया. आमुची माळीयाचे जात शेत लाभ बागायत शेत लाभ बागायत शेत लाभ बागायत आमुची माळीयाचे जात आमुची माळीयाची जात शेत नाहू बागायत शेत नाहू बागायत बागायत. ही बागायत बर का. ही जी शेत आज भरलेलं आहे ना ते बागायतानं भरलेलं आहे. बघा ना कोणाच्या तोंडात सुपारी का लवंग आहे का तंबाखूचा इडा आहे का इमल कमल आहे का गुटखा आहे का काय. हे बागायतचं रान आहे. हे बागायतचं रान असं प्रसन्न भरलेलं असतं. ही प्रसन्नता म्हणजे बागायत आहे. आमच्या पालखी सोहळ्यात एक साधी बाई यायची व नऊवारी साडी काष्टा घातलेली इरकलचं लुगडं डोक्याला वर भरलेला पदर आणि ठसठशीत कुंकू विशाल भालचंद्र सरळ नाशिका सावळा वर्णन लय गोड दिसायची. पण लय साध्या चालीतली भजनं. देवा हे काळे 2 पांढरे 4 वर आम्ही उपजीविका करतो रे. देवा तुला स्वर नाही लागत. देवा तुला भाव लागतो. इतकं गोड भावगीत म्हणायची ती सावता बाबांवर. यार साधू संतांना धावत पळत कलिंगड भलत पिकला सावता मळ्यात कलिंगड भलत पिकला सावता मळ्यात कलिंगड भलत पिकला सावता मळ्यात कलिंगड भलत पिकले सावता मळ्यात सावत माळे मोठ करी जाना सावळा विठ्ठला दाऱ्यावरी गेला धंदान पाणी जाय कुठं ना फुटत कलिंगड भलत पिकलं सावता मळ्यात कलिंगड भलत पिकला सावता मळ्यात. हे तुम्ही आम्ही पिकलेली कलिंगड आहेत. पिकलेली कलिंगड गॅरंटीचा माल आहे वॉरंटीचा माल आहे. नाही तर काय वेळेस काय होतं पॅकिंग चांगलं पण आत माल खराब असतो. आणि जवळजवळ दिवसच येत आता दिवसच येत वरून लय गोड पण आतला माल खराब आहे. हीच वैचारिक पातळी झाली आज महाराष्ट्राची. दर्जा राहिला नाही भाषेचा दर्जा राहिला नाही विचारांचा बाबा. अशी तात्यांसारखी अशी जुनी जाणती माणसं एकदा धोत्रावाली माणसं संपली ना तुम्हाला शिकवणारं कोणी नाही राहिलं. कोणी नाही आता या जगाच्या पाठीवर. मायबाप तुम्ही कोणत्या दिशेनं आज महाराष्ट्राला घेऊन चाललाय कोणी तुम्हाला सांगणार नाही राहिलं. अख्खं आयुष्य विचारांची दावी तोडलेलं झालं तुमचं आमचं. आणि म्हणून शिका. हा संतांचा विचार आहे. हा तुकोबरायचा विचार आहे. हा प्रसंग काल्याचा आहे. म्हणून तुम्ही नाम ऐकलं संत ऐकले उपदेश ऐकला द्वैत अद्वैत ऐकलं भगवंताकडं मागणी ऐकली. आणि आजचा हा काल्याचा प्रसंग तो काल्याचा प्रसंग या घटामध्ये भरलेला आहे. किती गोड दिसतोय तो घट. सोन्याचा आहे ना सोन्याचा आहे काय मातीचा मातीचा का सोनं नाही चालत. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. अहो धनासाठी देती घेती प्राण. एवढं धन वाईट आहे. हे जर सोन्याचं असतं तर महाराजाची भांडणं लागली असती मला द्या काला मला द्या काला. पण हे मातीचे आणि मला वाटतं मातीकडं कोणाचंच लक्ष नाही हो. मातीवर लक्ष ठेवावं. का जीवनामध्ये अंतकरणात घेते पोटात घेते ती माती माता आणि मातृभूमी. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम शुभ्र जोशनाम फुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम
वंदे मातरम. हे वंदन आहे मातीला, हे म्हणून हे मातीचं बनवलं. आणि म्हणून भगवंतानं जात कर्म करीत असताना नाळ तोडायच्या अगोदर वसुदेव नव्हते देवाच्या तोंडात मधाचं बोट द्यायला. का? बाळंतीण झाल्यानंतर नाळ तोडायच्या आधी एक कर्म असतं, त्याला जात कर्म म्हणतात. देवाच्या नशिबात ते नाही घडलं रे, पण देवाच्या नशिबात हे घडलं. माती खाल्ली देवानं. का माती खावी? तर अखंड स्मरणात ठेवा बाबानो, अमृताची चव सुद्धा मातीपेक्षा कमी. त्या मातीशी मान राखला की परमार्थ पूर्ण होतो. एवढी लोक जमली, काय असं ह्यात सोनं भरले का काय? अहो दहीन लाही, बाकी काय नाही. एकटी लाही असू द्या, 5 मिनिटाच्या आत येवत पुतवर जाईन वाऱ्यानं. तिला काही मोकळी असते हो ती लाही. लाहीला का दाव आहे, का लाहीला का संस्कार आहे, का लाहीला का मोठेपणाच्या माणसाची किंमत आहे? आता लाह्यांना किमतीच नाहीत राहिल्या, अजिबात किमती नाहीत राहिल्या. पहिल्या काळामध्ये आम्ही एखाद्याच्या घरी चहा प्यायला गेल्यानंतर पोराच्या नावानं हाक मारायचा तो घराचा मालक, पप्पू चहा. आणि मग पप्पू तर खेळाय गेलेला, पण मग चहा कोणी करायचा? मालकिनीने करायचा. मालकिनीने चहा झाल्यानंतर तिकडून हाक मारायची, पप्पू चहा घेऊन जा. कोण पळणार? मालकच पळणार, पण नाव घेत नव्हती. आता इकडून हाक मारली ना, कुंदा चहा मिळेल का यंदा? लगेच ते कोण म्हणणार, अरे उकळून ठेवलाय घेऊन जा रे मुकुंदा. आपल्या तर जीवाची लाही होती, पण वळण काय लागा ना बाबा. मग ती मोकळी असणारी लाही परमार्थ रूपी एकदा दह्यात बुडली ना, मग नाही हालत हो, मग नाही हालत. मग ती एकत्र होती. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्य विनिटाला, साधूचा अंकिला हरिभक्त. एकत्रीकरण आहे. म्हणून काला हे एकत्रीकरण आहे जीवाचं आणि शिवाचं. काला हे एकत्रीकरण आहे शक्तीचं आणि भक्तीचं. काला हे एकत्रीकरण आहे सद्भावनेचं आणि प्रेमाचं. म्हणून त्याला एकत्र केलेलं आहे दह्यामध्ये, लाहीमध्ये त्याला गोड बनवलंय. आणि तो काल्याचा प्रसाद माझ्या भगवंताच्या समोर संत मायबापांनी खाल्लाय देवा. एवढंच काय, इतका काला आवडला, इतका काला आवडला, इतका काला आवडला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता पायी. आणि म्हणून देवा हा पवित्र काला खाण्यासाठी मी पुन्हा येईन. इतका काला गोड आहे. उपजने पुढे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठ सोडोनी संत सदली राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदली राहिला. या सुखा कारण देव वेडावला, या सुखा कारण देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदली राहिला, वैकुंठ
म्हणून आनंद वाटायचा देवाला सुद्धा. आजी ओस अमरावती काला पहावया इति देव विसरती देह भावा पुला. इतकी आवड होती महाराष्ट्राची, पण आज संघटित गुन्हेगारी, वेगवेगळे आतंक, वेगवेगळे स्वैराचार, वेगवेगळ्या विकृतीकरणानं मानवी जीवन वैचारिक पातळीवरती पोखरलं हो. आणि म्हणून पुन्हा तेच वैभव माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या सावतोबाच्या विचारानं पुन्हा एकदा प्रेरित करायचे. म्हणून ही भक्ती साधना, म्हणून ही भक्ती परंपरा, म्हणून भक्तीमध्ये अवस्था व्हावी. आज व्यवस्थेच्या पाठीमागं लागलेल्या अवस्थेचं काहीच नाही हो. सगळ्याला व्यवस्था पाहिजे. अरे व्यवस्था नव्हती पहिली, पण अवस्था होती देवा. 2-2 हजार कोटींची आज मंदिर आहेत जी बापाला बघायला मिळाली नाही. बापानं देव पाहिला कवटी खालचा, आंब्या खालचा, लिंबा खालचा, चिंच खालचा, आणि तिथं देव शोधला. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम घेत जावे, या झोपडीत माझ्या. नाही वडिलाला देव मिळाला हो. आंब्या खालचा, लिंबा खालचा देव, पण भक्ती साधनं होती. पहिल्या वाटा वाकड्या होत्या, पण माणसं सरळ होती. आज माणसं वाकड्यात शिरली, वाटा सरळ आहेत. आज PMGSY आहे, नरेगा आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, समृद्धी आहे, अष्टविनायक आहे, पालखी मार्ग आहे. माणसं कुठं सरळ राहिली हो. नाही पाणी वेळेला मिळालं तर बाप बांधावरती गुडघ्यावर यायचा आणि सरीतलं साचलेलं पाणी प्यायचा. आज जारचं रो वॉटरचं पाणी पिऊन माणसं किती जार आहेत हो. आजार नव्हता पाहिला हो, नव्हता, पण देव मात्र होता. मंदिर नव्हतं, पण साधनं होती. आज ते राहिलं नाही हो. आज सगळीजण व्यवस्थेच्या पाठीमागं लागली. एकाच कुटुंबामध्ये छपरात अख्खं घरदार झोपायचं हो एका जाग्यावर, पण विचार होता. आज मुलांना खोल्या, मुलींना वेगवेगळ्या खोल्या, आईबापाला वेगवेगळ्या खोल्या. आज जेवढ्या घराच्या भिंती वाढल्या तितक्याच मनांच्या सुद्धा भिंती वाढल्या. आणि म्हणून विचारांपासून माणसं फार दूर 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 गेली. म्हणून पुन्हा एकदा तो विचार टिकावा म्हणून झालेली ही अवस्था आहे. व्यवस्थेसाठी तर सगळीच भांडते तो. आपल्या घरात हे नाही, बघा ना शेजारणीच्या घरात ते आलं, बघा ना तिनं चोकोहार केला, बघा ना तिनं मोहन. अगं ते 94,000 गेलं ग ह्याच गोंधळात. 3दा डाग मोडला की तो 4थ्यांदा सोनाराचा होतो. हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? हा त्याचा झटचा टॅक्स, त्याची कर्णावळ कुठं मातीत गरं घालता हो. ते सोन्याच्या नाही, सोन्यासारखी मनाची माणसं जपत चला. सोन्याची नाही गरज हो. व्यवस्थेसाठी आयुष्यभर फिरतो, पण अवस्थेसाठी फिरत नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरात आज विचार कुठे हो. आज कोलाहल, वाद आहे, आज मतभेद इथं. कोरोनाच्या काळात झालेली लग्नांच्या नवरा बायको आज पोटगीच्या दाव्यासाठी कितीतरी लाईनीला उभा आहेत. पुढं वकील साहेब अमोल सर आहेत पुढं बरं का. म्हणून वकिलीचा एखादा दृष्टांत मला आठवला. 5 कोटी केस आज पेंडिंग आहेत, निकाल नाही. निकाल नाही भारतात. 5 कोटी केस, एका केस मागं 6 माणसं पकडा. आज 30 कोटी माणसं फक्त केससाठी रोज कोर्टात आहेत. 30 कोटी माणसं म्हणजे एका अमेरिके इतकी, 30 कोटी माणसं म्हणजे 3 इटली इतकी, 30 कोटी माणसं म्हणजे 7 स्वीडन इतकी माणसं आज फक्त कोर्टाच्या पायऱ्या चढतात. विचार नाही हो. ते आचरण होतं जुन्या माणसांकडं, जाणत्या माणसांकडून. आणि म्हणून परमार्थ जाणत्या माणसाकडून शिकायचा बरं का. ही परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिरास शिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही मिरास चालत चालत माईबाप तुमच्यापर्यंत आली. किती कोलाहल, किती वाद हो. प्रत्येकाच्या घरी, कीर्तनकाराच्या घरी तरी काय सुख आहे काय? अजिबात. रोज एका गावाला आता घरी किती उठला असं नो राडा सगळा कामाचा धंद्याचा. आणि एक तर कावदान सुटत आहे, कांदा झाकायचा पडलाय. अहो सोपं हाल नाही ते. ज्याचं लग्न झालंय त्याला दुःख आहे, ज्याचं नाही झालं त्यानं एजंटला 2-2 लाख दिल्यात, त्याचं कुठं जमाना. ग्रामपंचायत लढवणारा विजयी होतो, पण पद नाही मिळत मन दुखी. पंचायत समितीवाला विजय मिळवतो, पण सभापती नाही झालो मन दुखी. ZP वाला विजय मिळवतो, पण जिल्हा अध्यक्ष नाही झाला मन दुखी. विधानसभेचं तिकीट मिळून विजय मिळवतो, पण पालकमंत्री नाही झालो मन दुखी. अहो सगळेजण दुःखीच आहेत किंवा संसारात हे तेच दुःख आहे, तेच वडता नाही हो. नाही सुखाचा विचार, कायम दुःख आहे. रात्री 10 वाजता बायकोनं फोन केला मला.
कुठवर आलाय? नाही घराच्या जवळ आलोय. गॅस संपलाय. हा आता 10ला दार उघडतील का हो दुकानदार? अहो पहिली आई चुली बाया भाकरी करायची हो काठवटीत, दोन्ही पायाचं अंगठ बाहेर होतं. काय काठवटीतली भाकरी गोड लागायची हो. अहो चूल गेलं, चुलवान गेलं, तवा गेली, काठवट गेली. काठवटीतली भाकरी गोल फुगायची आणि फुगलेल्या भाकरीत कांदा मीठ मिरची कोशिंबीर टाकली ना फोडून, तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या आईनं केलेली भाकरी कधीच नाही ऐकली हो. आता भाकरी नाही फुगत, भाकरी करणारी फुगती. आणि तिनं फोन केला, महाराज लवकर या घरी, गॅस संपलाय. 10-10:30ला मी घरी पोहोचलो. दुकानदाराला फोन केला, म्हणलं मामा गॅसची टाकी मिळेल का हो? म्हणले मिळेल की महाराज. म्हणलं मला परत पहाटे लवकर जायचंय, द्या बरं का तेवढा. मी मोटरसायकल घेतली घरनं, दुकानाला गेलो, गॅसची टाकी बांधली, घरी आणली. सकाळ जोडताना बायकून बघितली, काय पारक नाही म्हणली, काय चॉईस नाही म्हणली. हाय का कलर टाकीला? अरे आता काय करायचं हो, सिंपल लिव्हिंग बट आय थिंक वरच्या अंगाला काय बघता, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सिवरेली या रंगा. वरच्या रंगाला काय भुलता? अगं त्यात गॅस तर आहे का? नाही पण तुम्हाला पारकच नाही. म्हणलं आता ती वांगय का भाजायचंय म्हणून नीटनीटकं बघून आणायला? नाही नाही पण म्हणले तुम्हाला पारकच नाही. म्हणलं खरंच पारक नाही. अख्खी माणसं लग्नात मला असंच म्हणत होती. हा असाच आहे संसार, लटक सगळ्याला संसारात आवडतं, पण हे मोक्षाचं दार आहे हो, हे परमार्थाचा कळस आहे. आणि म्हणून अशा वाटेवरून या संसारात बनवलेलं गोड लोणी घेऊन डोक्यावरती एक गवळण चालली. आताच्या सारखी नटली गवळण, आब्रो प्लकिंग, ब्लिचिंग, फेस वॉशिंग, कानाला बाजीगर कानात, केसाला खेकडा, बरंच काय नटून नटून डोक्यावरती माठ घेऊन चाललेली गवळण. आणि तिला विश्वाच्या मालकानं अडवलं, पदराला धरलं. रे नंदलाला छेडो नको रे. कोण होता तो? नंदाचा नंदन अडबितो ग बाय बाय, अडबितो अडराणी गवळणे हरिला माझ्या सांगाहोनी. अडवलेली गवळण समजावण्याचा प्रयत्न करते, पण देवाच्या डोळ्यात डोळं घालून भांडणारी गवळण एकदा का त्याच्या जीवापाड जीवात शिरते आणि मग अवस्था बदलते. रुपी जडले लोचन पायीस स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. त्या अवस्थेत ती राहिली नाही आणि मग गवळण काकुलती आली आणि तुकोबरायांच्या रूपानं पहिल्या चरणात म्हणाली, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, जगाच्या मालकानं वाट अडवली. गवळणीची अशी अवस्था झाली. अशा प्रत्येकाची अवस्था बदलणारा कृष्ण परमात्मा की ज्याचं चरित्र आज सांगायचं. मथुरेत काय घडलं याच्याशी भक्ताला काही देणं घेणं नाही.
6 भाताचे गोळे भिंतीवर मारल्यानंतर जेवढे शिंतोड्या उडतील तेवढं रक्ताचं शिंतोडं आणि मांसाचं शिंतोडं आईनी पाहिलं. 6 लेकरांचं झालेलं. तेव्हा देव आला हो, तेव्हा देव आला. 7वं योग माहेनं नेलं आणि 8वा हा कृष्ण की ज्याची आठवण वैऱ्याला सुद्धा आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य आईचे पवित्र वैरिया ही दिदले. वैऱ्यांना सुद्धा कैवल्याचं पवित्र दान देणारा परमात्मा आई बरोबर काही बोलत नाही आणि बापाच्या कानात सांगतो. का मोठ्यांना नाही सांगितलं त्यांनी कानात सांगितलं. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला. मोठ्याने सांगितलं तर ऐका येईल ना. आणि बाई माणसाला सांगितलं तर बाईच्या तोंडात तिळ भिजत नाही, देवच म्हणतो बरं का. आईला सांगितलं असतं पण आई ग बसणार नाही. आणि आईचं मृदू मुलायम हृदय हो. जर 4 ठोकं भावानं हाणलं, जर शिव्या गाडी केली, दरडावलं तर भावापाशी बहीण फुटन. म्हणून आईला नाही सांगितलं, बापाला सांगितलं. उचळीला कमळापती बाईची बंधने गळती. देव घेऊन वसुदेव निघाले तिथून. अंधकार मिटला आणि प्रकाशाकडे देव घेऊन चालला. यमुना माई वरती वरती यायला लागली. का आता तेल नको काय जावायचं तोंड बघायला का. अहो देव समुद्राचा जावाय हो आणि समुद्राची बायको समुद्राची लक्ष्मी माझी यमुना माई. यमुना माईला वाटलं जावायचं तोंड बघाव. आता जावायचं तोंड बघायला पहिला रेडिओ द्यायची, सायकले द्यायची, आता 4 चाकी गाड्या द्यायला लागली. आणि आता फक्त म्हणतात नवरी नारळच दिन तरी माणसं पडत्यात चालन चालन चालन. आता दिवस बदललं. जावायचं तोंड बघायला पहिल्या काळात सोनं नाणं द्यायची, पण तरी देव म्हणला नाहीच तुला तोंड दाखवणार, तुला पायच दाखवणार मी. पण पायाचा अंगठा यमुना माईला दाखवला. का बापाच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं रे. म्हणून पोरांनो बापाच्या नाका तोंडात नाका पाणी जाऊन देऊ. आयुष्यात हाडाची काढ केली. लय लेकरांनी बापाला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं केलं रे. लय लेकींनी बापाला तुरुंगाच्या पायऱ्या चढायला लावल्या. बापाच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं की देवानं अंगठा खाली केला. पुर चालला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. अंगठा लावला. का अंगठा लावला. मामी तुम्ही जरी सासू असतान तरी तुम्हाला तोंड नाही दाखवायचो का. यमुना माई गारानं सांगायला आलती कृष्ण परमात्म्या कालियासारखा सर्प या नदीत राहतो माझ्या. आणि अख्खी नदी विषारी केली रे. लोणावळ्यापासून सगळ्या बॅन झालेल्या कंपनीची घाण आमच्या उजनी धरणात र. बापानं हत्तीचं मस्तक आणि काळजाचा घड त्या धरणात बुडवला. अरे विष केलं रे, त्या नदीचं विष केलं तुम्ही. तेच सांगितलं यमुना माईनं. विष बनलं सगळं कालियाच्या विषानं माझी ही पाणी सगळं विषारी झालं. आणि म्हणून कृष्णानं सांगितलं तिथं तोंडाचं काय काम नाही, तिथं यमुना माई पायाचं काम आहे. त्याच्या फण्यावर मी नाचन आणि त्याचं निर्दाळन करण. म्हणून फण्यावरती सापाच्या देव नाचला म्हणून पाय दाखवला ते देवानं. तो देव गोकुळात गेला आणि गोकुळात मग आनंद झाला. असा गोकुळातला आनंद यशोदा माई सुद्धा सांगते. म्हणून ह्या देवानं केलेल्या लीला आहेत, ह्या देवानं केलेल्या खोड्या आहेत. पण अरे गुन्हेगारासाठी सुद्धा आंदोलन करायला आई रस्त्या उतरते तर ही तर देवाची आई. तिला वाटन काय माझं पोरग खोड्या करतय. बाळ माझं बारकय हो. 5 वर्षाचं माझ्या बाळ अंगणी ग माझ्या खेळ. तुम्ही लटकाच घेताळ ग गोकुळच्या नारी. सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. तू मिठाईच्या ढाल ग जागे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी आळ घेता का जग जेठी. तुमची एवढी चरित बाई खोटे ग गोकुळच्या नारी. गवळणी सांगायला लागल्या बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझाच बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू, याच्या
पात्र से दर्शाए आटे के बाई सडक गाना भाई तुझा फुलाचं गोड अरे ज्याचं त्याला गोड लागतं. शेजीनं घातला भात आणि आईनं फिरवला हात. आईचा हात गोड असतो शेजारण्याच्या भातासाठी पेक्षा. म्हणून अख्ख्या जगानं दोष काढू द्या, माय नाही दोष काढतो. पाळण्यापासून त्याचं गुणगान. अहो देवाचा अवतार तर काटकी मोटकी देहाकृती उमटी मग ज्ञानाची पाठपुटी. देव जन्माला येण्या अगोदर देवाचं चरित्र यशोदामाईच्या घरी देवकीच्या घरी तयार झालेलं असतं. का हो तुमच्या लेकराला सुद्धा रंग नसू द्या रूप नसू द्या आई म्हणून तुम्ही गुणगान करता का नाही? बघा ना पाळण्यातल्या लेकराला आई म्हणते नख माझ्यावर गेल्यात, आईची आई म्हणते पाय माझ्यावर गेल्यात, त्या बाळाचा बाप म्हणतो डोकं माझ्यावर गेलंय, बाळाची आई म्हणते कान माझ्यावर गेलेत, आजी म्हणते नख बोट माझ्यावर गेलेत, कोणी म्हणतं जावाळ माझ्यावर गेलंय. तीच वाईट वागू द्या की म्हणतात मुडदा कुणावर गेलता कुणास ठाऊक. हां दोष नाही, सगळे प्रशंसासाठी धावते तर सगळी जण गुणगान करायची. पण देवानं एकदा का खोड्या चालू केल्या मग दोष काढायला सुरुवात केली. अगं ते तुझं लाड काय ते तू सांभाळून ठेव तुझ्या घरी, अजिबात आमच्या दारात येऊन द्यायचं नाही त्याला. आणि मग त्याचे दोष काढायला लागले, त्याच्या खोड्या काढायला लागले, त्याच्या उणिवा काढायला लागल्या. असं दोषानं भरलेलं कृष्णाचं चरित्र गवळणीचा पदर धरतं आणि तिला आडवतं. ती भावनिक झालेल्या गवळणीला सुचत नाही हो, सुचत नाही का? देवानं काहीच चोरलं नाही हो. घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताचे त्या भगवंतानं चित्त चोरलं आणि म्हणून गवळणाच कापुलती ती देवा. आता तो हात सोडला, पदर सोडला, तरी माझी अवस्था अशी झाली. आता कसं जाऊ रे अभंगाच्या दुसऱ्याच्या. हरिने माझे आता कैसी जाऊ आता घरा? कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हेलो हे बरा लौकिक, लो हे बरा लौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नो हे बरा नवकीत, नो हे बरा नवकीत, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरात नो हे बरा हा लौकिक. लौकिक आहे, लौकिक बरं नाही हो. म्हणून तुकोबराय सांगतात सांडोनिया सर्व लौकिकाची लाज, आळवावा यदुराज सर्व भावे, पाहुनिया झाडावर बाडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे देवा. नाही चूल पेटली ना झाडाचा पालावर बाडून खाईल रे, पण तुला नाही सोडणार. अरे 21 किलोमीटरवर आरणबेंडी नावाचं गाव, पण जगाच्या मालकाकडं देवाकडं न जाता सावताबांच्या मळ्यामध्ये देव आला. तर कांद्याची खुरपण करणाऱ्या सावताबांच्या खुरप्याच्या मुठीच्या खुरपण्याबरोबर अभंगाच्या ओळी चालू होत्या. का? कर्मामधला देव शोधण्याची क्रांती माझ्या सावताबांनी केली. कांदा मुळा भाजी अवघी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कर्मामधला देव शोधला सावताबांनी. कर्मामधला देव शोधला माझ्या तुकोबऱ्यांनी. मायबाप कर्म करा. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये लेकर करपण्यासारखं तापमान प्रचंड वाढायला लागलो. क्रांती केली माझ्या तुकोबऱ्यांनी. बाकी सोयऱ्या धायऱ्यांचा संघ सोडला आणि खरा सोयरा या जगात तुम्हाला सांगितला. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंग येत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे पक्षीने सुस्वरे आळवे ते वृक्षवल्ली. सावली सावलीत देव शोधला रे. म्हणून आपल्याला जाळायसाठी 3 झाडांना बलिदान द्यावं लागतं तेव्हा एक अग्नी पेटतो. म्हणून कमीत कमी आपल्या अंत्यविधीपुरती तरी झाडं लावत लावत चला. हा संदेश सुद्धा सप्ताहानं दिला पाहिजे. तो दिला पाहिजे. काळ फार भीषण आहे. काळ फार भयानक आहे मायबाप. अरे किती शिकवताल तुम्ही CBSE पॅटर्नने. किती 2 BHKच्या फ्लॅटमध्ये राहतात. 1 BHK घेतात कोटी कोटी रुपयाचा. पण श्वास नाही कोणी देणार हो. आपल्याच लेकरांच्या पाठीवर किलो किलोचा ऑक्सिजन बांधून द्यायची वेळ येईल ना तेव्हा या मातृभूमीची तुम्हाला जाण होईल. मग तुम्हाला किंमत कळल. म्हणून उठा किशी मायबाप. कैसी लागली झोप रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा मा नाही भरवसा. म्हणून मातृभूमीची सेवा केली सावतोबांनी. स्वराज्याची सेवा केली माझ्या छत्रपती शिवरायांनी. धर्माची सेवा केली धर्मवीर शंभूराजांनी. श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी वराजते यदंतस्य विनोलेका वर्तते कस्सनपरी प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी. जणू प्रचंड दुर्ग जन्मला दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. साखळ दंडाने बांधलेले शंभूराजे आणि साखळ दंडाने बांधलेले कवी कलश दोघांना 2 वेगवेगळ्या बाजूने ओढत चालवलंय. कवी कलशाच्या मुखात वाक्य शंभूराजे हम नमक है महाराज. शंभूराजे सांगतात कवी तुम नमक नहीं तुम चंदन हो मेरे माथे का. चंदनाचे हात पाये ही चंदन. झिजली हो माणसं झिजली. सेवाभाव शिकवलाय त्यातला देव आहे बर का. त्यातला देव माझ्या संत मायबापांनी सांगितला. आणि म्हणून त्यांनी जे घेतलं ना तेच पवित्र नाव घ्यायचो. बाकी कोणत्या आडमार्गानं पळायचं नाही. ज्याचा हात कमरेवर तोच आमचा देव. बाकी उग देव देव शोधत पळत सुटायचं. अरे ते देवदेव शोधण्याच्या पायी माझ्या तुकोबरायावरती आपल्या महाराष्ट्रात येऊन काही काहींनी बदनामीकारक वाक्य बोलले. काय नाही तुम्हाला वाटलं छत्रपती शिवरायांवर काही माणसं गरळ ओकली. काही नाही वाटत तुम्हाला. अरे शंभूराजांवर काही माणसं अभद्र बोलली. काही नाही वाटत तुम्हाला. अरे शंभूराजांविषयी 37 नाटकं काही काहींनी लिहिली ज्यात चुकीचं वर्णन शंभूराजांचं केलं. काही पुस्तकं लिहिली ज्यात चुकीचं वर्णन केलं. ज्यांनी ज्यांनी चुकीचं वर्णन केलं ना अशा पुस्तकांची खरं तर होळी केली पाहिजेत का. समाजाला चांगला संदेश गेला पाहिजे. चांगलं गेलं पाहिजे. हे सार माझ्या संत मायबापांनी निवडलं. आणि म्हणून देवा तुझी साधना करील रे. कटावरी कर नाही ज्या देवाचे तयाचे न घेही मी दर्शन. देवा तुझी नाम साधना करल का. ज्यानं आम्हाला एवढा मोठा पवित्र काला मिळवून दिला त्या संत मायबापांनी नाव घेतलं. हो फार गोड. नावासाठी मंदिर लागलं नाही. नावासाठी कुठलंही प्रार्थना स्थळ लागलं नाही. जिथं आहे तिथून नाव घेता येतं. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे वाचे आळवावे विठोबासी. ते सुखाचं नाव आहे बरं का. आणि म्हणून ते सुखरूप नाव सगळ्यांनी प्रेमानं घ्यायचंय. जरा एकदा पुणेकरांची ताकद अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या. गोड असा हात वर करा. करा हात वर.
माझ्या संतांचं हे नाव आहे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ठेवा असाच हात वर, मी जरा मिसळ खाऊन येतो. आपलं मी बी आहे इथंच बरं का. असाच हात वरती राहून द्या आणि जगाच्या मालकाचं नाव घ्या. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा आनंद वाटला. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. किंवा धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन. आज धन्य झालो. इतकं मोठं मोठं हार माझ्या लग्नात सुद्धा मला नव्हतं. असं वाटत होतं हार घेऊन घरी जावं, पण नको, लगीन सराई चालू आहे. भांडणाचं मूळ पुण्याला गेला आणि हार घालून आला. सोपं आहे काही? मायबापांचं प्रेम आहे. तुम्हा सर्वांची निष्ठा आहे त्या भगवंताच्या चरणावरती. ते चरण कमल आहेत जे तुमच्या घरी सोन्याच्या पावलानं येणार आहेत आणि तुमच्या विचारांची उंची वाढवणार आहेत. माझे तुकोबराय सांगतात, घरी जर मी गेले, आता घरी तर जाण्याची माझी इच्छा नाही, पण घरी जर गेले तर घरची माणसं देवा माझ्यासारखे अंतकरणानं प्रेमळ नाहीत रे. ते व्यवहार जपणारी माणसे.
पैसा धरून ठेवणारी माणसं आहेत, ते टिकवणारी माणसं आहेत संसाराला. देवा मी तर भावनिक झाले, आता माझ्याकडे ते काही राहिलं नाही, आता फक्त मला तुझी आस लागली. चित्त मोहिले नंदाचन, आता माझं चित्त मोहून गेलं. देवा मला अपेक्षा नाही काय राहिली आता संसारात या काय मिळवायची. देवाकडे आल्यानंतर अशी अपेक्षा व्हावी, अरे अशी निरपेक्ष भावना. तू खूप बऱ्यांची झाली रे, तुम्ही आमच्या गळ्यात 200-200 400-400चे हार घातले का? तर फक्त गाथेचा एक अभंग पाठ आहे म्हणून. अरे पण ज्यानं अख्खी गाथा लिहिली त्याच्या गळ्यात कोणी हार घातला हो? कपड्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या तर बाहुकीतल्या माणसानं नाही काठी धरली हो, नाही काठी धरली. अरे ज्यांच्या जीवावर आम्ही लाखो रुपयाचं बायकोला सोनं केलं, 4-4 जाग्यावर जागा घेतल्या, 10-10 एकर जमिनी घेतल्या, 30-30 लाखाचं फ्लॅट घेतलं, कोटी-कोटीची घरं बांधली, मायबाप त्याच रुकुबरायाच्या घराला दार नाही मिळालं हो. आम्ही सदैव सुडके जवळ येतात सुरधाके, जाऊ पुढते भिके कुत्री घर राखी ती. कुत्र्यांनी घरं राखली पण संतांच्या घराला दरवाजा नाही मिळाला हो. पण आजही चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्या संतांची कीर्ती, ते संत उपदेश करतात. आज गवळणीला ऐक बाई, आता घरी जाण्याची तुझी इच्छा नाही, काय इच्छा नाही तर पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील. पारखी म्हणजे पारखीवान, त्याला त्यातली पारख असते. सोनाराला सोन्यातली पारख असते, सुताराला लाकडातली पारख असते, वडाराला दगडातली पारख असते. पारखीवान माणसं बरं का, त्यांच्याकडं भेदभाव नाही. एक जणाची फारच गरिबी आली, मग त्यानं देवाऱ्यावरचा एक देवच काय नेला, देव नेला गणपती ऐकायला, आणि त्याच्याबरोबर उंदीर मामा बी नेलं. म्हणले केवढ्याला गणपती? हे म्हणले गणपतीचं 3500 होते. आणि म्हणले उंदराचं? म्हणले 5000. अहो म्हणले येड आहे काय, हा गणपती म्हणजे देव आहे, उंदीर म्हणजे वाहन आहे. अहो म्हणले ते तुम्हाला हो, आम्ही पारखीवान आहे, आम्ही फक्त वेट पाहतो, आम्ही मेजरमेंट पाहतो, आम्हाला वजन माहिती. ज्याचं जे वजन आहे ते आमच्यासाठी मोलाचं आहे. उंदीर मोठा आहे, गणपती लहान आहे. आम्ही वजनावर पाहतो, त्याला पारखीवान म्हणतात. पारखीवानाची संसारात गरज असते, ती पारखीवान आहेत घरची, आणि अशी पारखीवान मामच्या नावानं खडं खातील. आणि देवा तुलाच नाही रे, तुझ्या आईला सुद्धा दोष देतील, म्हणतील यशोद्यावरी यावरी काना नाशियल्या मुच्या सुना, यांना आमची सून येऊन नासवली. देवा तुला दोष देतील रे, म्हणून तुझ्यासाठी वाटतं, कुणाला नको सांगायला. किती खोडे केले हो. अहो अशा अनंत खोडे तर मीच काय, साक्षात देवेंद्र जरी आला इंद्राचा राजा तरी खूप खोड्या सांगू शकत नाही. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत देवाच्या ह्या लीला पुरतील. एक कार्यम अगत्यम कोटी कार्यम चकरा. निचले मी होते पती शेजारी, अवचित आला तुझा मुरारी, दाढी वेणीची गाठ बांधून यानेच केली मस्करी, हरिला माझ्या सांगा कोणी, पुरे झाला त्रास हरीचा, विटाला बाई या गोकुळीचा, पोरे बाळे टाकुनी सगळे जावे वाटते येथोनी, हरीला माझ्या सांगा कोणी. तेवढ्यात पदराच्या आडून बघणारा कृष्ण त्या गवळणीने पाहिला. एका जनार्दनी सबला सगवळणी, नंदा घरी त्या येती धावोनी, श्रीकृष्णाला पाहुनी नयनी, वृत्तीच बावरली बावरली, हरीला माझ्या सांगा कोणी. त्याला म्हणतात बुद्धीचा भेद गेला, संसाराचा दोष पूर्णविरामाला गेला, आणि परमार्थाची चट लागली, परमार्थाची गोडी लागली. त्या देवाच्या हातातलं एक वाद्य होतं रे, ज्यानं करंगळीवर गोवर्धन पर्वत धरला, करंगळीवर, पण ते वाद्य ते 2 हातानं धरायचो, त्याला प्रेम म्हणतात. आणि त्याच वाद्यावरती अख्खं विश्व भुललो. फुला बिले वेणूना दे, वेणू वाजविला गोविंदे. हा वेणू वाजला ना,
सगळी बोलली व सगळी घर सोडून धरिले रान संसार केला दाना दीन मी घर धंदा विसरले आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली मुरली तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले याला भूल म्हणतात म्हणून देवा आता माझी इच्छा नाही घरी काय सांगायचं पारखी सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची नावं ठेवतील माझं कॅरेक्टर माझी प्रतिमा लीन करतील माझ्या प्रतिमेवरती गालबोट लावतील मला इज्जत ठेवणार नाही तू म्हणून इज्जत सांभाळा प्रतिमा सांभाळा राजांनो अख्खं आयुष्य प्रतिमेसाठी तुम्हा आम्हाला खर्ची करायचंय अहो साधी सामान्य माशी असू द्या तिला सुद्धा प्रतिमा आहे तसंच आपलं जीवन आहे प्रतिमा आहे ती माशी लाकडाच्या वखारीवर बसली काय वजनात फरक पडणार आहे किती अशा दपल्या जाणार आहेत हो वजनात पण तीच माशी किराणा दुकानाच्या गुळाच्या मापावर बसू द्या किती किलो गुळ वाया जाईल हो अहो एवढा गुळ नाही जायचा पण तीच माशी चंदू काका सराफ अँड सन्स कोठारी गोल्ड आष्टेकर ज्वेलर्स अशा सोनाराच्या मापावर बसली तर आज मी तिला तिची किंमत 25,000 होईल आपली किंमत सुद्धा अशी सांभाळा कोणाच्या बरोबर आम्ही बसतो तर साक्षात संत भगवंताच्या बरोबर बसले बैसले शेजारी गोविंदाच्या विनवणी केली उलटी हरी माझ्या मंदिरी कधीतरी आला निजले मी होते रंग महाली हरिसे लाविले चांद मंदिरी कधीतरी अरे म्हणून काय नाही देवा डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी आता देवा मी अजिबात भिणार नाही कुणाला एसाती आलिया ओळंगा सारंगधर नाहीतरी संसार जाईल लया हा एक संसार रूपी बाजार आहे तू खूप बराय सांगतात आता तू भिवू नको काय कर ज्याला पाहिलंय त्याला अखंड पहा अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणणी मोतराही तुका म्हणणी मोतराही तुका म्हणणी मोतराही तुका
लौकिक नोहे भरा लौकिक लौकिक नोहे भरा 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 लौकिक आता कैसी धाव घरा आता कैसी धाव घरा तुका मने निवांत राही पाहिले पाही परतोनी. आता जे पाहिलंय ते पुन्हा पुन्हा पाहत राहा. जिथं तुझा जीव जडलाय ते भगवंताचं ठिकाण आहे. तुझं पाहता सामोरी दृष्टीने फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढऱ्या. अशा भगवंताने अनंत लीला केल्या, चोऱ्या केल्या. चोरीत सुद्धा देवाच्या परमार्थ होता, चोरीत सुद्धा देवाचं धर्मकार्य होतं. मग एकाच्या कैवारानं देव येतो, अनंत जनांचा उद्धार करून देतो. काग बगरिठा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. आईच्या रूपामध्ये आलेल्या पुतनेचा सुद्धा उद्धार केला. नामामने आली नंदाची अगरा स्वरूप सुंदरा देवांगना. अशा सर्वांचा उद्धार करीत करीत देव रांगणारा देव चालायला लागला, चालायला देव बोलायला लागला, बोलायला देव पळणायला लागला. पळता पळता देवानं अनंत लीला केली. गवळ्याची ताकपिरे कोण पोरी चांगली, ज्याच्या पोटाला मिळत नाही त्याला सांगितलं बाबा सगळं दूध डेअरीला आणि डेअरीला का ताक पिता का, म्हणून खरी क्रांती केली देवानं. अरे ज्याचं माल त्याचं हाल, ज्याचा खरा माल आहे त्याच्याच पोटाला नाही आणि बाकी कुणाची घरं भरायची रे. गोवर्धनाची खरी पूजा करा, ज्याला ढग आडले ते इंद्राची नका पूजा करीत बसू. म्हणून पहिली क्रांती माझ्या द्वारकाधीश पंढरीश परमात्म्यानं केली आणि लेकरं जमवली, एक संघता केली आणि ते धर्मकार्य केलं. आणि म्हणून सांगितलं माईनं बाबा असं लेकरू घरी ठेवून जमणार नाही. विश्व उद्धारासाठी आलं ना, या अरण्याचा, या वनांचा, नद्यांचा, सृष्टीच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थानं परमात्मा आला. म्हणून हातामध्ये काठी घ्यावी लागली आणि त्या जगजेठी आईला शिकवावं लागलं बाळा आता 12 वाजून गेल्या र, लोक गरीब गावली मन कवर का. म्हणले आता जाई राणा सवे घेऊन गोधना. आता इथं थांबू नको, आता रानात जा. कृष्ण तुला मी ताकीद करीते खरी कोणाच्या जाऊ नको. आता कोणाच्याच घरी नाही, आता जाई राणा. मग सगळ्यांनी गाया गुरं सोडली. म्हणले आई लय बोलली रे, आई लय खवळली, आता नाही खोड्या करायचं. आता सगळीजण उद्या या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाय गवळी गेली, गाय भवळी गेली, गाय राखी तोवर चाराना. तिथं गाया घेऊन या. म्हणजे खऱ्या अर्थानं गायीची सुद्धा पूजा केली. मायबाप गायीची कत्तल करू नका रे, गायीला आईसारखी माना.
आईची कत्तल करू नका, आईला देवासारखी माना. नदीची घाण करू नका, अरे ती साक्षात आपली आई र, तिला पवित्र ठेवत चला. जे जे पवित्र आहे ते ते पवित्र ठेवा. ह्यातच खरी भगवंताची पूजा आहे. आणि म्हणून देवानं सगळ्या जनांचा उद्धार केला. म्हणला आई आता मी रानात जाणार आहे, तुला दिवसभर करमणार नाही, एकदा तुझ्या हातानं 2 घास भरव ग. देव जरी असला तरी आईच्याच हातचं खातो, तेव्हा त्याला जगाला प्रसाद देता येतो. आईनं घास भरवला. तो फेर या प्रकरणामध्ये येतो. त्या फेराची एक गवळ नाही. आमची आई पंचमीला फेर धरायची. आता हातापायातलं अवसान गेलं आणि फेर संपला हो. आता तुमच्या मागच फेरा चालू झाला. कशाचं फेर आहे आता? ती फेर आई धरायची गावाकडं. त्यात एक गवळण होती. यशोदे घराकडे चाल, मला जेव आई लहानचा गे ग मुंडा, मला करून दे ग मांडा, दूर गेल्या गाईच्या झुंडा, मला जेव घाल. आई मी तुझा एकुलता एक, गाया राखी तो 9 लाख, गाया राखून झिजली नाक, मला जेव घाल. असं देवानं आईच्या हातचा घास खाल्ला आणि देव वनात निघून गेला. गायी चालल्या वनाप्रती. वनात गेलेल्या गायींकडं आणि देवाकडं पाहून आई सांगते, सांभाळा मुरारी प्राणिमा. स्वामी माझा जाऊ नका दुरी, जवळच खेळा. जवळ खेळा पडावं. मग तिथं खेळ खेळले. हा मामा होतो तू फुगडी, हा मामा पोर, हा मामा घुमरी वाजे ग मामा. वा हा मामा. खेळ संपून गेलं. आता फ्री फायर, आता तसल्या वेगवेगळ्या गेम निघाल्या. मिली पोरं काय बाईंची हो, गेम खेळू खेळू. इतकं फोननी वाटोळं केलं. संसाराची काय काहींची राख रांगोळी झाली रे. संतांनी चांगलं शिकवलं, मायबापांनी चांगलं शिकवलं. शासन कुणाचंही येऊ, कायम ऑनलाईन रमीच खेळायला शिकवणार आहे. ते काय तुम्हाला चांगलं शिकवणार नाही. चांगलं शिकवतात संत मायबाप. म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहा, भगवंताच्या संगतीत राहा. देवा फक्त तिथंच देव आहे असं काय नाही रे. आमच्या हृदयामध्ये सुद्धा देव आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. म्हणून देवा अखंड आम्हाला निर्व्यसनी बनव, निष्कलंक बनव व या मातृभूमीचं सदैव आमच्या अंतकरणामध्ये देवा प्रेम राहू दे, अंतकरणामध्ये निष्ठा राहू दे व या मातृभूमीचं कल्याण होण्याची ताकद भगवंताने आमच्या अंतकरणात द्यावी, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. शेवटची विनावनी संतजने परिसावी, विसरतो ना पडा माझा देवा तुम्हासी. गोड वादक, गोड पेटी मास्तर, दोन्ही मृदंगाचार्य, सुंदर अशी गायक सिस्टीम. मज पामर आहे काय थोर, पण पायीची वाहन पायी बरी. अख्खा आयुष्य झिजवलेली गोड गायक वृंद. सगळ्या टाळकऱ्यांच्यात जशी नामदेवाची जणी तशी आमच्या मोरे मॅडम असतील, सर्व टाळकरी असतील. तुम्ही संत मायबाप कृपावंत सर्व कृपानिधी परमात्मा स्वरूप विभूतींच्या चरणावर गोड असं विनय करावं. काय तेजे साक्षात तुकोबरायासारखे दिसतेत का नाही? दिसतेत का नाही? तेवढेच ताकदीचे गोड चोपदार काका आहेत बरं का. कीर्तनकारानं जागा सोडून जर विचार बदलला आणि कीर्तन जर भरकटवलं तर चोपदाराचा नियन करायचा अधिकार आहे, त्यांना थांब म्हणायचा. म्हणून 1000 पटीनं कीर्तनकारापेक्षा ताकद चोपदाराची आणि विनिकरेची मोठी असते. असा गोड काकडा गाणारी माणसावं एक काकड्याचा अभंग आमच्यासारख्या 1000 कीर्तनकारांना मागं टाकीन. आमचं नका ऐकू, संतांचं ऐका. काकडा ऐका, संतांचे विचार ऐका, सावताबाचे विचार, ज्ञानोबाचे, तुकोबाचे विचार प्रत्येकाच्या घरात फुलावेत, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम.